नमस्कार मित्रांनो, मुंबई पोलीससाठी ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय त्यांना डॉक्युमेंट कसे अपलोड करायचे सविस्तर आणि तुम्हाला लिंक कुठे भेटणार आहे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नक्कीच फायदा होईल. 30/6/2026 परिपत्रक यामध्ये तुम्ही बघू शकता. या ठिकाणी विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट वगैरे कसे अपलोड करायचे आणि किती तारखेपर्यंत अपलोड करायची सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर यामध्ये बघू शकता 2024-25 ची भरती झाली. आता ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं इथं निवड यादीत नाव आहे. त्यांना ह्या लिंकवर अपलोड करायचं म्हणजे डॉक्युमेंट चेकिंगची तर दिनांक देण्यात 29/6/2026 ते 10/7/2026 पर्यंत डॉक्युमेंट चेकिंग तुम्हाला तुमची करण्यात येणार आहे. आणि डॉक्युमेंट चेकिंगचा ॲड्रेस इथं दिलेलं बघू शकता. सशस्त्र पोलीस कोळे कल्याण कलिना सांताक्रूज मुंबई येथे या ठिकाणी विद्यार्थ्यांची डॉक्युमेंट चेकिंग होणार आहे. आणि या लिंकवर तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायचे PDF मध्ये. आणि त्यांची इथं डेट दिलेली तुम्ही 26/3/2026 ते 27/3/2028 पर्यंत जमा करू शकता. या तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी या लिंकवर जाऊन आपले डॉक्युमेंट वगैरे अपलोड करायचे व्यवस्थित. आणि तुम्हाला कसे अपलोड करायचे याविषयी मी थोडीशी माहिती सांगतो. आपल्याकडे कोणाचा ॲप्लिकेशन नंबर आणि डेट ऑफ बर्थ नाही, त्यासाठी आपल्याकडे तो आपण पेज ओपन करू शकत नाही. आणि तुम्हाला ही लिंक पाहिजे असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल सगळ्यांनी जॉईन करून घ्यायचं. पोलीस भरती पॉईंट या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला जॉईन करून त्या ठिकाणी ही लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या लिंकवर व्हिजिट करा मित्रांनो आणि व्यवस्थित डॉक्युमेंट वगैरे तुम्ही अपलोड करा. काही आपल्याकडे थोडं महत्त्वाचे काही स्क्रीनशॉट आलेले त्यावर मी तुम्हाला सांगतो कसं भरायचं आहे. म्हणजे तो बघू शकता तुम्ही साक्षांकन फॉर्म तुम्हाला कसा भरायचा तो व्यवस्थित व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकण्यात आलेला आहे. तो व्हिडिओ बघून घ्या. साक्षांकन फॉर्मची झेरॉक्स काढून घ्या मित्रांनो. साक्षांकन फॉर्म तुम्हाला कुठं भेटणार आहे, आपल्या टेलिग्राम चॅनल तुम्हाला साक्षांकन फॉर्म भेटेल मित्रांनो. त्यानंतर 10वीचं मार्कशीट बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला 10वीचं मार्कशीट यामध्ये ऍड करायचं आहे 2 नंबरला 10वीचे. त्याच्यानंतर 12वीचं मार्कशीट इथं खाली SSC HSC सर्टिफिकेटमध्ये करायचं आहे. आणि स्कूल लिव्हिंग डेट ऑफ बर्थ सर्टिफिकेटमध्ये तुम्हाला इथं TC करायची. त्यानंतर महाराष्ट्र डोमसाईल तुम्हाला इथं डोमसाईल ऍड करायची. त्यानंतर तुम्हाला कास्ट इथं अपलोड करायचं आहे मित्रांनो. सविस्तर PDF मध्ये तुम्ही PDF मध्ये वगैरे काही तुम्हाला काही प्रश्न प्रॉब्लेम आले तर नक्कीच मला तुम्ही टेलिग्राम चॅनलला मेसेज करा मित्रांनो. नक्कीच आधी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचे. त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचे मी निवारण करणार आहे. कास्ट व्हॅलिडिटीचा आता बऱ्याच विद्यार्थ्याला कास्ट व्हॅलिडिटीचा प्रश्न पडला असेल. ज्यांच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी आहे त्यांनी अपलोड करायचं आहे, ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी तसंच ते सोडून द्यायचं मित्रांनो. महिलांसाठी जे महिला आरक्षणासाठी ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल त्यांनी तो सर्टिफिकेट अपलोड करायचं मित्रांनो. अशा प्रकारे मी तुम्हाला थोडक्यात आपली लिंक कुठे भेटणार आहे आणि तुम्हाला कशा प्रकारे फॉर्म भरायचा आहे. आणि महत्त्वाचं मी तुम्हाला सांगतो मित्रांनो, साक्षांकन फॉर्म कसा भरायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकण्यात आलेला आहे. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि व्हिडिओच्या एंड स्क्रीनमध्ये तुम्हाला मी नक्की हा व्हिडिओ प्रोव्हाइड करून देईल. आणि मुंबई पोलीसचं मेडिकल कसं होतं त्याविषयी पण सविस्तर व्हिडिओ टाकलेला आहे. हे 2 व्हिडिओ जे पण मुंबई पोलीससाठी महत्त्वाचे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रत्येक व्हिडिओची मी तुम्हाला लिंक देणार आहे. त्या ठिकाणी ते व्हिडिओ बघून घ्या. नक्कीच तुम्हाला पोलीस भरतीसाठी फायदा होईल मित्रांनो. अशा प्रकारे मी तुम्हाला मुंबई पोलीससाठी अपडेट देत राहतो मित्रांनो. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करून ऑलवर सिलेक्ट करा मित्रांनो. आणि एक व्हिडिओला लाईक करा. आणि तुमचे जे पण डाऊट क्वेश्चन असतील नक्कीच मला कमेंट करा. मी नक्कीच तुम्हाला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल.